हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे फार्मसिस्टची नवीन वॅकन्सी आलेली आहे। कुठे आलेली आहे मित्रांनो ती वॅकन्सी? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, बीड डिस्ट्रिक्ट बीड। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, याचं डिटेल नोटिफिकेशन आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही कशाची अंडर आहे? NHM म्हणजे मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर ही वॅकन्सी आलेली आहे। कोणत्या डिस्ट्रिक्टला आलेली आहे मित्रांनो? बीड डिस्ट्रिक्ट। हे जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे बीड डिस्ट्रिक्टची, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तर मित्रांनो, इथे आपण नोटिफिकेशन बघू की कुठे नोटिफिकेशन आलेली आहे, जाहिरात बघू। तर इथे बघू शकता भरती जाहिरात। तर यामध्ये आपण जाऊन नोटिफिकेशन बघणार आहेत। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण जाहिरात मध्ये आल्यानंतर जे पहिली नोटिफिकेशन जे दिसत आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा याची डेट जे दिली आहे, स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट डेट कधीची आहे मित्रांनो? 5 फेब्रुवारी 2024। म्हणजे मित्रांनो काल आलेलं नोटिफिकेशन आहे, कालपासून ही ऍप्लिकेशन फॉर्म लगेच स्टार्ट झालेत। आणि मित्रांनो, याच्या लास्टची डेट जी दिलेली आहे ती कोणती आहे? 26 फेब्रुवारी 2024 ही तुमची ऍप्लिकेशन फॉर्म करण्याची लास्ट डेट असणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये मित्रांनो आता आपण PDF बघू की काय काय रिक्वायरमेंट आहे, इलिजिबिलिटी काय आहे आणि किती पोस्ट असणार आहेत फार्मसी ऑफिसरसाठी। आणि मित्रांनो, आपण फक्त फार्मसी ऑफिसर याच पदाचं डिटेल डिस्कशन करणार आहेत। आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला फार्मसीच्या जेवढ्या काही वॅकन्सी येत असतात त्याची इन्फॉर्मेशन भेटते। आणि मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन जे असणार आहे, हे जे फार्मासिस्ट पदाचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत। त्यासाठी टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता, खालील पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी दर्शवलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिरात क्रमांक 6/2/2024 पासून 26/2/2024 पर्यंत। तर मित्रांनो, या कालीन वेळेत सुट्टी दिवस वगळता बीड विभाग रुग्णालय बीड येथे खालील नमूद केलेल्या सादर करावेत। तर मित्रांनो, आता आपण बघू की आपला फार्मसीचा जो पोस्ट पदाचे पद आहे तर त्याच्याबद्दल बघणार आहेत। तरी 8 नंबरला आपला फार्मासिस्ट दिलेला आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता एकूण रिक्त पदे किती आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत? 3। म्हणजे फार्मासिस्टच्या मित्रांनो बीड NHM मध्ये किती वॅकन्सी आलेले? 3 वॅकन्सी आलेले आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो नियुक्तीचे ठिकाण इथे दिलेले, ग्रामीण, रुरल, जिल्हा रुग्णालय हे दिलेले, हे बघू शकता तुम्ही। नंतरचा मित्रांनो महत्वाचा पॉइंट म्हणजे शैक्षणिक अर्हता, म्हणजेच आपले इलिजिबिलिटी काय असणार आहे, म्हणजे कोणकोणते स्टुडंट यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म देऊ शकतात ते बघा। 12+ डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे तुमचं 12 झालेलं पाहिजे किंवा डिप्लोमा इन फार्मसी झालेली पाहिजे, किंवा मित्रांनो तुम्ही B.Pharm असताल, रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात तरी पण इथे इलिजिबल असणार आहेत या पदाकरिता। नंतर बघा मित्रांनो, इथे कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ते दिलेले, प्रवर्ग निहाय रिक्त पदे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती 1, अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1 आणि भटक्या जमाती 1, अशा टोटल सर्व वॅकन्सी मित्रांनो कॅटेगरी मध्ये असणार आहेत। आणि मित्रांनो, पे केल किती असणार आहे एकत्रित मानधन? तर ते असणार आहे मित्रांनो 17,000 हेच पे केल असणार आहे। तर मित्रांनो, याच्या खाली इथे आपण दुसरे पॉइंट बघू, जाहिरातीतील पदे हे राज्य शासनाच्या नियमाची पदे नसून सरळ पदे हे निवड कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची आहेत। तर ह्या पदावर कायमचा हक्क राहणार नाही। म्हणजे मित्रांनो, हे जी 3 पोस्ट आलेले आहेत फार्मासिस्टचे, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये जे काही नियम असतील ते डिटेल तुम्हाला बघणं गरजेचं आहे। ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। आणि मित्रांनो, हे नोटिफिकेशन जे आहे अर्ज वगैरे करण्याचं सर्व डिटेल तुम्हाला bid.government.in या ऑफिशियल साइटवर सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल। तर मित्रांनो, खाली यांनी
ॲप्लिकेशन फॉर्मचं फॉर्मॅट पण दिलेलं असेल. तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर हे नोटिफिकेशन डाउनलोड करून हे बघू शकता. नंतर खाली त्यांनी मित्रांनो लहान कुटुंब असल्याचं पण एक दिलेलं आहे, ते पण बघू शकता. मित्रांनो अशा ज्या काही फार्मासिस्ट पदाच्या वॅकन्सीज आहेत सर्व, तर त्याच्या सर्व नोटिफिकेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे आणि यूट्यूब चॅनलवर सर्व अपडेट भेटणार आहे. यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू.